नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. मला खूप छान वाटतंय आज, कारण मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या सेटवरती आले आणि त्यांचे आई वडील आपल्या सोबत आहेत. तुम्हाला माहितीच आहे की लग्न सोहळा आहे आता, आणि ते दोघंही खूप गोड दिसत आहेत आणि मला छान वाटतं इथे येऊन. कसं आहात? थँक्यू. खूप छान. बाय द वे, हा माझा कम्प्लीट लुक नाहीये. शो मध्ये आपण बघतो मला विषय आहे, हा, सो मी मुद्दाम सांगितलं प्रेक्षकांना. येस, बरोबर बरोबर. पण आज सेट वरती येऊन छान वाटतं. इथे आल्यावर वेगळा एक म्हणतो ना आपण देश, किंवा आपण बरोबर 90s किंवा 80sच्या काळामध्ये 80s. गेल्यासारखं फील येतो इथे आल्यावर. तुम्हाला कसं वाटतं इथे काम करताना? खूपच छान. मुळात मी कायम सांगत आले की ह्या सेटला त्या सेटची एक सकारात्मक ऊर्जा अशी आहे. म्हणजे या सेटमध्ये एंटर केलं की तुम्ही एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखं वाटतं, कारण आता अप्रतिम सेट उभारलाय आणि वास्तूचे जे व्हायब्रेशन्स आहेत ना ते खूप पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे मला पर्सनली या सेटवर काम करताना खूप पॉझिटिव्ह आणि खूप काय म्हणतो त्याला एक्साइटिंग वाटतं की काहीतरी रोज नवीन करायला मिळेल. आणि सगळ्या लोकांचं, आणि मला कायम असं वाटतं की सगळ्या लोकांची एनर्जी जर तुमची पॉझिटिव्ह असेल तर ती वास्तू, ते प्रोजेक्ट हे नेहमी चांगलंच होतं, उत्तम होतं. त्यामुळे मला स्वतःला या प्रोजेक्टवर काम करायला खूपच छान वाटतं. खरंच छान वाटतं इथे. दादा, तुमचं काय म्हणणं आहे? सेम. एकतर हा म्हणजे जवळपास 125-150 वर्षापूर्वीच्या काळात आपल्याला घेऊन जाणारा हा सेट आहे. त्यावेळेचं पुणे आहे, 18व्या शतकातलं हे पुणे आहे. आणि जेव्हा आम्ही नॉर्मली कुठल्याही सिरियलच्या सेटवरती जातो तेव्हा ती वाईब वेगळी असते. इथे आत आल्यानंतर पायाला जेव्हा माती लागते आणि आजूबाजूला हे सगळं जुनं पुणे, जुनं मी कोल्हापूरचा आहे, तर मला ते खेडेगावातल्या जुन्या आठवणी आमच्या येतात. तर ऑल टुगेदर वेगळ्या विश्वात आपण जातो. तो काळ, तो ऑरा त्या काळचा, आणि ते सगळा प्रवास आपला क्षणार्धात होतो इथं आल्यानंतर. कारण मी पण आधी व्हिडिओज मध्ये ऍक्च्युली बघितलं होतं, मला यायला जमलं नव्हतं आधी. तेव्हा असं वाटलेलं की अरे बापरे, हे काहीतरी वेगळं आहे, कारण एंट्रन्सच पूर्ण माती आहे आणि बाजूला पूर्ण दिसतंय आपल्याला. पहिला प्रोमो आला होता तेव्हा पण मी शॉक होती की इतका प्रोमो सुंदर कसा असू शकतो. तेव्हा पण मी जरा पूर्ण यामध्ये गेले की काम खूप सुंदर केलंय. आर्टिस्ट पण काम छान करतात, बॅकड्रॉप पण कमाल काम करते, याच्यातून कळतंय. ताई, तुमचा लुक खूप वेगळा आहे असं मी म्हणणार नाही. नॉर्मल महाराष्ट्रीयन बाई आहे, तर त्याच्यामध्ये वेगळ्या बांगड्या, त्यामध्ये पण खूप कोरीव काम आहे. तुम्ही बांगड्यांचं पण डिटेलिंग बघू शकतो. तर त्या बाबतीत काय बोला? आणि दादांचं पण पूर्ण तुम्ही बोलात मिशी, फेटा, पूर्ण ऑल ओव्हर कॉस्ट्युमच वेगळा येतो. त्या बाबतीत काय बोलाल? याचं सगळं क्रेडिट मी आमच्या ज्या वेशभूषाकार आहेत, पौर्णिमा ओक, आमचे क्रिएटिव्ह हेड सचिन गद्रे, कार्तिक, अमोल यांच्या, लतिका यांच्या सगळ्यांच्या अभ्यासाला मी देईल. कारण नऊवारी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या बघितल्या आहेत, वर्षानुवर्ष टेलिव्हिजनवर, मोठ्या स्क्रीनवर आपण बघत आलोय. पण नऊवारी जरी सेम पद्धतीची असली तरी आम्ही मग डिटेलिंग त्यांनी सगळ्यांनी मिळून दागिन्यांमध्ये केलंय. किंवा आता ही चिरी आहे, जी चिरी मी पहिल्यांदाच लावलीये, कारण मी अशा पद्धतीची भूमिका कधी आधी केली नव्हती. मी चंद्रकोर, मोठं कुंकू हे सगळं केलं होतं, गोल कुंकू. पण चिरी किंवा ते गोंधळ, तू म्हणालीस तसं बांगड्या, आम्ही आता लग्न आहे म्हणून पाटल्या बांगड्या वेगळ्या आहेत, लग्न नाही तर नॉर्मल बांगड्या, लग्न आहे म्हणून मोठी नथ आहे. आता मी लग्नाच्या वेशात नाहीये म्हणून, नाही तर ती गोल नथ आहे, नाही तर नॉर्मल नथ. असं सगळे छोटे छोटे डिटेलिंग खूप छान केली आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळं खरंच खूप चांगले दिसतोय. खरंच दिसतंय, कारण आल्याला असं समोरून एखादी व्यक्ती येते तेव्हा एक पॉझिटिव्हिटी आणि एक सुंदर दिसणं असतं ना, तेव्हा तुम्ही दोघं घेऊन आहात. थँक्यू. आणि गंमत कशी आहे की आपण इतिहासकालीन जेव्हा भूमिका करतो, शिवकालीन, शंभूकालीन, तेव्हाची वेशभूषा वेगळी आहे. ही मधला काळ, हा मधला काळ म्हणजे पेशवाई संपलेली आहे, इंग्रजी आमदनी सुरू झालेली आहे. तर त्याचा जो एक संकर झालेला असतानाचं जे नवीन नवीन वातावरण आहे ना, तसं आमच्या आता फौजदार नावाचं आमचं कॅरेक्टर आहे. तर माझ्यासारखा त्यांचा पेहराव आहे, पण त्याच्यावरती त्यांना कोट आहे. बरोबर. तर हे जे मधल्या काळातलं जे होतं ना, ते खूप छान डिझाईन केलंय आमच्या या सगळ्या टीमनी, जी आता हे मेन्शन केलं चैत्रालीनी. तर या सगळ्या क्रिएटिव्ह टीमनी आमच्या ही खूप अभ्यास केला. कपड्याचं टेक्स्चर सुद्धा वेगळं आहे. त्यांनी खूप छान वेगळं ठेवलेलं आहे. अगदी बरोबर. फ्रेम मध्ये बघताना तुम्हाला जाणवतं प्रत्येक आमच्या फॅमिलीमध्ये एक एकरूपता दिसते व्हिज्युअली सुद्धा. बरोबर. ते खरंच आहे. आणि तुम्ही ज्या प्रकारे बोलता, डायलॉग डिलिव्हरी करता, ती पण त्याला पण मांडलं पाहिजे, कारण ते खूप कठीण असतं. तसं तुम्ही म्हणालात की इंग्रज
आले आहेत आणि ते एक्सेप्ट केले आपण आणि त्यानंतरचा तो काळ आहे, त्यामुळे ती भाषा आहे ती पण वेगळी आहे. त्यातले जे शांतपणा किंवा गोडवा जो साठवून आपण डिलिव्हरी करतो ती पण छान आहे. त्या बाबतीत तुम्ही किती प्रयत्न करता किंवा असं असतं ना की अरे जमत नाहीये पण मी ट्राय करणार आहे आता? मी खरं सांगू का, मी कायम हे सेटवर सगळ्यांना सांगते की एकतर अतिशय सुंदर लिहिलंय आमची स्क्रिप्ट. प्रताप गंगावणे सरांनी अप्रतिम डायलॉग्स लिहिलेत. मला माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणशील तर मला खूप भीती होती, कारण मी खूप शहरी वातावरणात लहानाची मोठी झाले, मी मुंबईत लहानाची मोठी झाले, त्यामुळे हा जो लहेजा आहे हा माझ्यासाठी थोडासा चॅलेंजिंग होता. पण ऑल क्रेडिट गोज टू एकतर प्रताप सर, कारण त्यांनी इतकं सुंदर लिहून ठेवलंय. मी तुम्हाला ऐकत ताट आहे ते फक्त जेवायचंय असं इतकं सुंदर डायलॉग्स आणि सगळं लिहिलंय. आणि दुसरं मी असं म्हणेन कार्तिक, स्वप्नील आणि सविताताई यांची खूप मदत होते. कारण मी जेव्हा पहिल्यांदा विचारलं होतं की कोण कोण आहे आमच्या फॅमिलीत, तेव्हा ही 2 नावं कळल्यावर मी निर्धास्त झाले होते. कारण ते म्हणजे स्वप्नील मूळ कोल्हापूरचा आहे आणि सविताताई खूप पूर्वीपासून अशा भूमिका करत आली आहे, त्यामुळे तिच्यासाठी स्वप्नीलसाठी ही लँग्वेज खूप सोपी आहे. माझ्यासाठी ही भाषा थोडी चॅलेंजिंग होती, पण त्या दोघांमुळे खरंच खूप माझ्यासाठी खूप सोपं झालं हा पेपर. पण परत म्हणेन की प्रताप सरांनी इतकं सुंदर लिहून ठेवलंय की ते तसंच्या तसं फक्त बोला, त्यात तो एक हेल टाका, लहेजा टाका की तुम्ही पेपर तुमचा तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात. सेम म्हणजे एकतर प्रताप दादा जेव्हा लिहितात हा, तेव्हा असे लेखक खूप कमी आहेत ज्यांना अस्सल मातीतले शब्द माहिती आहेत. बरोबर. ओके. त्यांना म्हणजे अनेक शब्द आता आपल्या स्टार प्रवाह वाहिनीने त्याच्यावरती एक वेगळा सेगमेंट केलाय. हो. त्या मालिकेमध्ये येणारे जुन्या काळचे शब्द त्यांचा अर्थ काय असं सांगणार आहे. तर असे अनेक शब्द आहेत जे आता माझा बराचसा कुलप्रत वाढल्यामुळे भाषेचा अभ्यास आहे आणि एक मुळात एक मराठी भाषाप्रेमी म्हणून सुद्धा माझा भाषेचा अभ्यास आहे, लहेजांचा, ग्रामीण बोलीचा अभ्यास आहे, वाचन आहे. आणि मला सुद्धा बरेच नव्याने शब्द कळतात. अशी त्यांची प्रगल्भ भाषा आहे प्रताप ओके. दादांची. खूप गोड लिहितात ते, पहिल्यापासूनच ते लिहित आले आणि त्यांचं वाक्य वाचलं ना की ते वाक्य तुम्हाला डिरेक्ट करतं कसं बोललं जायला हवं. तर तुम्ही परवा चैताली खूप छान म्हणाले की तुम्ही एखादा शब्द त्याच्यामध्ये वाढवू शकता, पदरचं एखादं वाक्य बोलू शकता, पण ते रिप्लेस नाही करू शकता. नाही, किंवा ते कमी नाही करू कमी शकत. नाही त्यांनी जे लिहिलं कधीच असं वाटत नाही की हे काय लिहिलंय, हे नको यार आपण काहीतरी वेगळं बोलूया. हे जनरली होतं आजकालच्या डेली सोप मध्ये किंवा आजकालच्या लेखकांच्या लेखणीत. तर कधीतरी असं वाटतं की नाही हे चुकीचं वाटतंय का, हे माझं कॅरेक्टर असं बोलेल का. पण इथे ते प्रत्येक कॅरेक्टर कोण पेलेत ना की त्यांना माहितीये की लक्ष्मी असं बोलणार, खंडूजी असं बोलणार, आत्या असं बोलणार, फुले फॅमिलीतले लोक असं बोलणार, हे त्यांना माहितीये. त्यामुळे कोणाच्याच तोंडी कधीच चुकीचं काहीच येऊ शकत नाही. वाव. आणि किती गोड असावं. म्हणजे मी सावित्रीच्या हसण्याबद्दल जेव्हा बोलतो, माझ्या मुलीच्या हसण्याबद्दल, तेव्हा मी म्हणतो माझ्या तोंडी त्याने डायलॉग दिला होता की माझी लेक नुसती हसली तरी मोती पवळत निखळतात. किंवा आता परवाच आमच्या आणखी एका कॅरेक्टरच्या तोंडी एक वाक्य होतं की अहो गर्दी म्हणजे केवढी, पोतं सांडावं तसं नको. या ज्या उपमा आहेत ना, या खास मातीतल्या उपमा आहेत, या गावाकडच्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या आणि त्या काळच्या महाराष्ट्रातल्या. बरोबर. विस्मरणात आल्यात असं मी अगदीच, आपण असं बोलतच नाही, आपण नॉर्मल डिरेक्टली बोलतो रे तू छान हसतेस आणि किंवा ते म्हणजे होऊन जातं. माझं असं म्हणणं आहे की तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला हे बोलायला. खरंय. पण तुम्ही असं आता तुम्ही म्हणाल की खूप वेगळे शब्द सुद्धा ऐकायला मिळाले होते आणि तुम्हाला स्पेशली, कारण तुम्ही शहरातला आहे, दादांना ऑलरेडी माहिती होतं. पण असा कुठला शब्द आहे तुम्हाला अर्थ माहिती होता पण तो वाचल्यावर असं की अरे काय हे मला कळत नाहीये. मला अर्थ माहित नव्हता. तो एक शब्द म्हणजे मला आत्ता असा पटकन आठवत होता, म्हणजे पान लागणं. आता पान लागणं म्हणजे जनरली आम्ही विचार करू की पान लागलं. हा खूप पान आहे, तर त्यातला मी असा विचार करीन. पण जेव्हा आम्ही सीन केला तेव्हा कळलं अच्छा पान लागणं म्हणजे साप चावणं. ओ, तर सर्पदंश. त्यामुळे असं झालं अच्छा पान लागणं, बरं. मग ते करत गेले तसं. आणि मी परत तेच सांगेन की मला काही एखादा शब्द अडला की स्वप्नील ह्याचा अर्थ काय, कारण तो अर्थ कळला नाही तर ते लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड जातं. त्यामुळे ते अर्थ कळूनच वाक्य जर आपण बोललो तर ते जास्त सोपं जातं आमच्यासाठी पण आणि लोकांसाठी पण. तुमच्यामुळे आम्हाला पण नवीन शब्द. ते कुऱ्हाडीला काय होतं, हे टाईलला काय मराठीत म्हणतात, फरशी. तर असं वाक्य होतं की फरशी नाही का तुम्ही उगारली,
तर आदल्या दिवशी आम्ही तो सीन केला होता. म्हटलं फरशी चुकीचं लिहिलंय, म्हटलं कुऱ्हाड. सोपी म्हटलं कुऱ्हाड म्हणजे फरशी. म्हटलं अच्छा कुऱ्हाडीला फरशी म्हणतात ते मला त्या दिवशी कळलं. So असे छोटे छोटे शब्द असतात जे आपल्याला माहित नसतात, ते आता या निमित्ताने मला कळत आहे. तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा कळत हो. तर म्हणजे त्यांच्या तोंडून जे 2 डायलॉग आले तर अच्छा हे पण असू शकतं, म्हणजे असं झालं होतं माझं. लग्न सोहळा सुरू आहे आणि लग्न सोहळा म्हटलं की पुन्हा त्याच काळातला आला आणि त्या काळातले लग्न सोहळे खूप साध्या पद्धतीने शांततेत व्हायचे किंवा तिथे आपण म्हणतो कार्य हिंदी संगीत वगैरे असं काही नसायचं. कार्य पण वेगळी होती. बरोबर. त्यामुळे ते कार्य एन्जॉय करताय का तुम्ही? आता सुरू होती तुमच्यासोबत आणि ते असतं ना की प्रत्येक देवकार्य सुद्धा असतं. हळूहळू ज्या गोष्टी विस्मरण्यात आल्या त्या पुन्हा आल्या, करेक्ट करेक्ट. त्या कुठल्या तुम्ही एन्जॉय केल्यात आता? आपण आता सुरुवात मुहूर्तमेढीने केलीये. मुहूर्तमेढ झालीये, त्याच्यानंतर दागिने. तिला काल मी असं खूप मोठं सगळं प्रत्येक दागिन्याचं महत्व आणि प्रत्येक दागिन्यातनं एक काहीतरी छोटासा तिला एक मेसेज असं एक सीन केला. तर हळूहळू चालू आहेत, अजून पूर्णपणे आम्ही हळद बिळद सुरू नाही झालीये, पण मुहूर्तमेढ आम्ही केलीये, तेवढे झाले. पण ते एन्जॉय करत असाल खूप, की तेव्हा हो, हो. शांततेत साध्या पद्धतीने Yes. गाजावाजाने गाजावाजाने. आपलीच माणसं. आणि मुळात मांडव मांडस. सेटवरचा जो आता मांडव घातलाय ना, हा तर तो मांडव बघितल्यानंतर तुम्ही त्या ह्याच्यात जाता, त्या काळात जाता तुम्ही. इतका सुदिंग आहे, नजरेला सुद्धा तो इतका असा वेगळा वाटतो. हो, हो. हे असं झावळांचा वगैरे असा तो मांडव आहे. त्याच्या टिपिकल कापडे घाला आणि काही नाही, सगळं नॅचरल. कारण आम्ही मगाशी गेलो तेव्हा असं वाटलं की खूप काहीच नव्हतं तिकडे, फक्त फुलांनी अशी पूर्ण सजवलेली आहे. वरती झावळ्या होते, तुम्ही बोलत असाल अच्छा मी आली आहे का. आणि असंच होतं ना, आपलं जगणं खूप साधं होतं. कधीतरी अशा लग्न कार्याच्या निमित्तानं किंवा एखाद्या वर्षातून येणाऱ्या सणासुदीच्या निमित्तानं अशी आरास व्हायची. मुख्यत्वे फुलांची असायची, निसर्गाधिष्ठित गोष्टींची आरास असायची. बरोबर किंवा चायनीज प्लास्टिक बिस्टिक असं तर आम्हाला ते करताना मजा येते. खूपच छान, खूपच छान वाटत. मुलीचं लग्न म्हटलं की खूप इमोशनल मोमेंट आणि असं रडायला येत अशी जी रिॲक्शन दिली तुम्ही. की साधारण दुसऱ्या दिवशीपासून रडतो. म्हणजे सिरियलचं शूटिंग सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून एवढी गोड मुलगी जाणार. नाही बापरे बापरे. बाबा शब्द प्रश्न त्याचं उत्तर स्वप्नीलच देईन, कारण मी आत्ताच रडायला लागली. काय ना, एकतर दोघे आम्ही मुलीचे आई बाप खऱ्या आयुष्यात सुद्धा असल्यामुळे. आणि म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, मुली जे आई वडिलांसाठी करतात ते मुलं नाही करत. मी एक मुलगा आहे, ते मुली जे करतात ते नाही करत. माझी मुलगी काय किंवा हिची मुलगी काय, ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला म्हणजे आमचं आयुष्य असं सगळं उजळून टाकलेलं एका मुलीने आपल्या बापाचं, आई वडिलांचं, तर ती एक मुलीशी अटॅचमेंट. इथे या सिरियल मध्ये आम्ही जे सीन्स करतोय ते असे आहेत, त्या हे सगळं सावित्री, तिचे आई वडील, तिची आत्या, या खंडेराव नेवसे पाटलाचं जे कुटुंब आणि ती सावित्री, याचं जे बॉन्डिंग सीन बाय सीन उलगडत जाते ना, ते इतकं कमाल आहे की ज्याने आमची वेण घट्ट बसत गेली आहे प्रत्येक सीन मध्ये, की हे खूप गोड नातं प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळत असेल. आणि आमची जी सावित्री, छोटी सावू आहे, ते इतकं गोड पिल्लू, इतकं लाघवी आणि गोड पिल्लू आहे ते. ती म्हणजे तिच्यासाठी इथं यावंसं वाटावं, या सेटवरती यावंसं वाटावं. इतकी गोड मुलगी आहे, इतकं गोड समजून काम करते, इतका लळा लावते, ती इतकी लाघवी मुलगी आहे. तर कॅरेक्टर म्हणून सुद्धा आणि पर्सनली तिच्याशी खूप बॉन्डिंग छान झालंय. आणि आता शेवटी असं आहे की गेली सोपा आहे आमचा, आता लग्न होणार आहे, लग्नानंतर ती त्यांच्या घरी जाणार आहे. तर आम्ही गेले कित्येक दिवस हेच बोलतोय की हे लग्न पुढे ढकला. ही जर ऐतिहासिक खऱ्या घटनांवर आधारित नसती तर आम्ही आम्ही उपोषणाला बसलो असतो की लग्न पुढे ढकला, वर्षभर लग्न नका करू, आम्हाला ही मुलगी हवी आहे, आम्हाला नाही सोडायचं. खरंय खरंय. पण आता ते हळूहळू जाणवायला आर्ट आहे याचा. तर जितकं त्या खंडेराव नेवसे पाटलाला किंवा त्या लक्ष्मीला आतून असेल, स्वप्नील म्हणून मलाही ते आतून खूप आता खूप दुःख वाटत असेल की अरे बापरे. नाही नाही, सेम नाही, हे सगळी फिलिंग्स तेच आहेत. कारण तिने खरंच खूप प्रेम आणि खूप लळा लावलाय. आणि सावित्री ह्या कॅरेक्टरला तिनं खरं सांगू तर एवढी लहान आहे पण ती इतकी छान जगते ते कॅरेक्टर, आणि ती इतकं सुंदर करते, ती स्वतः इतकी पटकन इमोट होते.
आणि त्यामुळे ते बघूनच जास्त जीव गलबलतो आमचा. म्हणजे मला तर खूपच, म्हणजे मी रोज सगळ्यांना तेच सांगते की माझं कॅरेक्टर संपेल हे मला ठीक आहे, म्हणजे ते तर दुःख आहेच, पण आता ती हे घर सोडून दुसरीकडे जाणार ह्याचं जास्त हे वेगळंच एक जीव emotional होत खूप असेल खूप. तुमचा. गंमत आणि परवा सावित्री आणि ज्योती एकमेकांना पहिल्यांदा बघतात असं एक सीन शूट होत. तर मी पॉझिटिव्ह होतो. आणि मी इकडे पॉझिटिव्ह काय चाललंय काय चाललंय माझ्या मुलीला असं का हा, आता आम्ही असं जरा लाईटली घेतले, हा तू काय आता पलीकडच्याच खोलीत जाणार आहे तर आमचा पेट्रोल वाडा आहे. So मी म्हणलं हा फार दूर नाही, असं आम्ही आपलं स्वतःला समजवतोय अरे असं आहे. बापरे, हे भारी आहे पॉझिटिव्ह. हो, खूप खूप. मी तर खूप झाले. तर ती बोलायला लागली ना की मी कुठली साडी नेसणार आहे लग्नाला, की मी निघून जाते तिकडून, की मला हे ऐकायचंच नाहीये, तुझं लग्न बिग्न मला मान्यच नाहीये, म्हणून मी निघून जाते तिकडून, की मला काही ऐकायचं नाहीये, तू काय नेसणार आहे सगळं. मध्ये मी मनातला निषेध आणि केला. उद्या जर खंडोजी नेवसे पाटील हा सावित्रीला घेऊन लग्नातून पळाला न्यूज मध्ये वेगळे होऊ शकतं. तो आपल्या पोरीला चौटाळून पळाला, मी नाही माझी मुलगी देणार, असं होऊ शकतं. बापरे, कठीण आहे हे, मी दाखवणार आहे. प्लीज प्लीज. आपण आता जातात एक गेम खेळूया, ज्यामध्ये मी त्या काळाचे ज्वेलरीज आणलेत, म्हणजे वाचून आणलेत, ते तुम्हाला मी कोडी टाईप मी सांगणार, तुम्हाला ओळखायचं तो कुठला दागिना आहे. बस मला एक्सपेक्टेड पहिला दागिना दादांनी ओळखावा. फार काही कळत नाही का दागिने. ओके. 21 पानांचा डिझाईनचा सोन्याचा मण्यांनी आणि पानांनी सजलेला हार जो वधूसाठी महत्वाचा असतो. मला हार वगैरे असतो नाही का? नाही, मला काही नावच माहिती नाही त्यात. प्लीज मला बघ. तुम्ही हा, दागिने. दागिने आहे. अच्छा. छान असा 21 पानांचा असतो, त्याच्या बाजूला मोती पण असतात सोनेरी कलरचे. मोती म्हणजे छोटे छोटे असे गोल असतात ना, त्यांना मला काय बोलतात ते माहिती नाहीये. असा छान असतो तो हार. आता लक्ष्मी हार. मी ओळखावा असं माझी इच्छा आहे. काहीतरी कोल्हापूर साज का? साज कोल्हापूर हा, ओके, कोल्हापुरी साज. हा, म्हणून कोणती म्हणते तुला तरी माझे नाही, माझा गुजरीशी संबंधच नाही. बायको आणि मुलगी ते सगळं ओके. आपलं बघून. सोन्यांची मण्यांची एक चोकर. खुशी. येस. नाकातील पारंपरिक दागिना. नथ. हे बघ. सोन्यांच्या मण्यांची एक लांब माळ, जी अनेकदा चंद्रकार किंवा इतर डिझाईनच्या लॉकेटनी सजलेली असते. चंद्रहार. काय 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 परत? सोन्यांच्या मण्यांची एक लांबी माळ, जी अनेकदा चंद्रकार किंवा इतर डिझाईनच्या लॉकेटनी सजलेली असते. चंद्राकार माळ असते, हे बघितलंय मी. चंद्रहारच वाटलं मला. चंद्रच मलाही वाटत. सांग आता. एक फनी हिंट देऊ, हा. ज्यामध्ये एक आर्टिस्टचं नाव आहे, खूप सिनियर आर्टिस्ट आहेत, त्यांचं ते नाव आहे. मराठी मधले हा. एक सिनेमा सांग. इतका नाही देणार. वनमाला बाई वगैरे नाही. नाही. हा. मोहनमाळ. मोहन. मोहन महाळ. बर. ओके. लास्ट, लग्नामध्ये वधू आणि वराला बांधतात कपाळावर. मुंडाळा. बाशिंग. बाशी. हो, right. चालेल, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि अशीच, जसं तुम्ही म्हणाला स्टार्टिंगला की पॉझिटिव्हिटी असते, अशीच पॉझिटिव्हिटी तुम्ही क्रिएट करत राहा आणि तुम्ही मुलीला पळून घेऊन जाऊ नका. थँक्यू. धन्यवाद. जाता जाता तुमच्या जावयाला काही मेसेज द्यायचा असेल का, तर तो द्या. मुलीशी नीट वाग आमच्या. प्रेम कर जसं आम्ही आमच्या मुलीला खूप काळजीपूर्वक लहानाचं मोठं केलंय, तसंच तूही ते करशील याची खात्री आहे आम्हाला.